हाय, मी टियाना तांबे. आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला दाखवणार आहे गुलाबजामुन. इकडे मी साखर घेतले, पीठ घेतले गुलाबजामुनचा. तर साखरीमध्ये पाणी टाकून याचं पाक करून घेऊया. या पिठाला मळून घेऊया. आमच्या दुकानात मोठे पॅकेट भेटत नाही म्हणून छोटेवाले मी 3 आणले. हे बघा, रॉयल गुलाबजामुन नाव आहे. त्याला आपण मळून घेऊया पाणी टाकून. हे बघा, मी आता पीठ मळून घेतला. त्याचे छोटे छोटे गुलाबजामुन करून घेऊया. हे बघा, मी एवढे करून घेते. इकडे मी गोळे करून घेतले. इकडे मी बाजूला स्टोव पण ठेवला. स्टोव मध्ये पाणी टाकले. पाणी गरम झालं, त्याच्यामध्ये साखर टाकून पाक करून घेऊया. एक तांब्या पूर्ण ह्याच्यामध्ये पाणी टाकले. अर्धा किलो साखर टाकली ह्याच्यामध्ये. त्याचा पुरं पाक करून घेऊया चिकचिकी. पाकाला आता कड आला, त्याला उतरून घेऊया. कडे ठेवूया आणि यांना तळून घेऊया. तळले मी तुम्हाला दाखवते. कलर झाले, कढईमध्ये तेल टाकले. त्याला आता गरम झालं तर तळून घेऊया. हे गोळे मी थोडेसे मोठे मोठे केले, कारण की छोटे पाहिजे होते, कारण की तेलामध्ये फुगतात. हे बघा, चालते आता. हे झाले. आता मी याला काढून देते. ब्राऊन झाले. ह्याच्यामध्ये मी दुसरं टाकते. आता मी तुम्हाला सरळ झाल्यावरती दाखवते. आपल्या गुलाबजामुन सगळे तळून झाले. तर आपण नळ्या घेते. थोड्याशा नळ्या पण तळून घेते. आपला पाक थोडा थंड झाला तर ह्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून घेऊ आणि 10 ते 15 मिनिटं असं ठेवू. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्हाला मी खाऊन दाखवते.
हे मी नळ्या पण तळून घेतले तिकडं, हे बघा. 10 ते 15 मिनिट झाल्यात, आपण बघूया. हे बघा फुगलेत. मी छोटे छोटे करायला पाहिजे पण ते मोठे मोठे झाले म्हणून ते फुगले. आता तुम्ही बनवत असाल तर छोटे छोटे करा करता वेळेस गोळे. आता तुम्हाला मी खाऊन दाखवते. हे बघा पाणी पण घेते मी थोडंसं. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. एकदम छान झाले. तुम्ही पण करून बघा. हा व्हिडिओ मी इकडे संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.